नमस्कार. प्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या दोघांनाही या दोघांकडून आपल्या तमाम महाराष्ट्रांच्या जी काय सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत ह्या दोघांकडून पूर्ण होऊ आणि ह्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभो. ह्या दोघांना तमाम आपला सर्व इंदापूर तालुका सराटी ग्रामस्थ आणि आमच्या जगदाळे परिवारामार्फत ह्या दोघांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हा परिषद शाळा सराटी व अंगणवाडी शाळा सराटी या विद्यार्थ्यांना आज आपण एक माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की बाबा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा दादांचा वाढदिवस एक चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवून साजरा करावा. त्यासाठी मी आज आमच्या मित्रपरिवारामार्फत लहान मुलांना एक पाण्याची बॉटल, एक टिफिन बॅग, एक शालेय किट आणि खाऊ वाटप ह्या गोष्टी दादांचा वाढदिवस ह्या गोष्टी वाटून साजरा करण्यात आला. म्हणजे दादांचे असू द्या, आपलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा असतील, आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय दत्तात्रय मामा भरणे असतील, आमचे मार्गदर्शक माननीय श्री आप्पासाहेब जगदाळे असतील, तसेच आपले जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी काय कल्पना दिल्या, यांनी काय सूचना दिल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला दादांचा वाढदिवस बाबा काहीतरी वेगळ्या उपक्रम राबवा. मग त्या पद्धतीने आपण हे त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सगळ्या सूचनेनुसार आपण हा दादांचा वाढदिवस एक वेगळा उपक्रमाने साजरा करण्यात आला. आपण किती दिवसापासून हा सामाजिक उपक्रम राबवता? मी जवळजवळ म्हणजे 12-13 वर्ष झालं हा सामाजिक उपक्रम. म्हणजे मी 2017 साली एक माझ्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ आपल्या जिल्हा परिषद गटातल्या 2700 विद्यार्थ्यांना मी सगळे शालेय साहित्य वाटप, त्यात शालेय साहित्य वाटप म्हणजे वह्या, पुस्तकं, पेन, कंपास ह्या गोष्टीचं वाटप मी 2017 साली केलं. मी परत सामाजिक कार्य करताना मी कुठल्याही पदाची अपेक्षा करून काम करत नाही. सामाजिक कार्य करताना जे काय बाबा काम केल्यानंतर जे काय एक समाधान मिळतं आणि जे काय एक मनापासून एक आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांची जी पुण्याई मिळते, हेच मला आशीर्वाद, हेच मला प्रेम, हे पुढे काम करण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी माझ्या आयुष्यात हेच उपयोग मला पडतं. शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप किंवा खाऊ वाटप तुम्ही नेहमी करता. याच्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते उपक्रम तुम्ही राबवले किंवा राबवणार आहात? भविष्यात दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांचा जो काय बाबा वाढदिवसाचं ते बाबा म्हणजे 64वा का 65वा का जो वाढदिवस आहे दादांचा, की माझ्या भविष्यात म्हणजे आमचा त्याबद्दल चर्चा चालू आहे की 65 म्हणजे 65 असू द्या का 66 म्हणजे जे काय दादांचा वाढदिवसाचे एज असेल त्या वाढदिवसानिमित्त जेवढी 67,000 किंवा 68,000 वृक्षारोपण करण्याचं आणि ते वृक्षारोपण केल्यानंतर बाबा त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीने करता येईल ह्या एक उपक्रम आहे. परत मी दुसरा 10 वर्षापासून आपले संत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मी गेल्या वर्षापासून एक माझ्या मित्रपरिवारामार्फत गेल्या वर्षी आपण एक 5,000 लोकांचं चहा वाटप केलं. ह्यावेळेस मी सकाळी 9 वाजल्यापासून म्हणजे 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत एक कमीत कमी 13,000 ते 14,000 लोकांना म्हणजे चहा वाटप केलं आपण. आणि म्हणजे आणखीन माझ्या डोक्यात भरपूर संकल्पना आहेत बाबा. सामाजिक कार्य करण्यासाठी मी कधीही निस्वार्थपणे अग्रेसर राहतो आणि कुठली अपेक्षा ठेवत नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीचे आता इलेक्शन लागले, आता म्हणजे रणधुमाळ थोड्या दिवसात चालू होणार आहे. 2000 साली तुमच्या आई जिल्हा परिषद सदस्य होता. आता यंदा पण या ठिकाणी आरक्षणाची सोडत झाल्यामुळे शक्यतो या गटामध्ये जिल्हा परिषदला ओपनचं सीट पडण्याची थोडी जास्त शक्यता आहे. तर काही पक्षानं संधी दिली तर उभा राहण्याची इच्छा आहे का? हा प्रश्न बरोबर आहे विचारला तुम्ही, पण हा प्रश्न आणखीन आपले आरक्षण सोडत झालेले नाही. आणखीन परत जे काय आपले हा पक्ष काय सर्वसामान्याचा पक्ष आहे आणि हा पक्षाचे प्रमुख माननीय श्री अजितदादा असतील, आपल्या जिल्ह्याचे मंत्री दत्ता मामा भरणे असतील, आमचे मार्गदर्शक आप्पासाहेब जगदाळे असतील, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर असतील,
या सगळ्यांना किंवा आपल्या गटातले जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा आपल्या गटातली काय जी सर्वसामान्य जी जनता आहे किंवा जे मतदार राजा आहे यांना विश्वासात घेऊन बाबा जो काही उमेदवार जो फायनल करतील बाबा जे काही आपल्याला पार्टी म्हणून काय निर्णय घेतला जाईल आणि पार्टी म्हणून मला पार्टीने संधी दिली तर त्या मी संधीचं अवश्य सोनं करील एवढंच बोलतो. आता आपण ज्यावेळेस बाबा आपल्या भारत देशात असू द्या किंवा आपल्या राज्यात असू द्या की आपण ज्यावेळेस आपल्याला म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य ज्यावेळेस आपण हॉस्पिटलला गेल्यानंतर आपण रक्तदान म्हणजे ब्लड घेतो आपण बरोबर आहे तर त्यावेळेस बाबा आता आपल्या म्हणजे काय बाबा राजकारणी लोक किंवा काय समाजात जातीभेदी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर माझी तमाम सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या समाजाला माझी विनंती आहे की बाबा सगळ्यांनी जातभेद न मानता एक गुण्यागोविंदांनी राहावं आणि बाबा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक असा आदर्श निर्माण केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळ्या समाजातील सर्व जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आहे. त्या पद्धतीने सगळ्यांनी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सर्व थोर महापुरुष असतील या सगळ्यांचे आदर्श घेऊन एक आदर्श व्यक्तिमत्व किंवा आपल्या देशाची किंवा आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची की बाबा ह्याच्यात आपल्या कुठल्याही गोष्टीत बाबा वादविवाद न होता सगळ्यांनी सर्व जाती भेटींनी गुण्यागोविंदाने राहावं एक माझी एक सगळ्या जातीला एक संदेश आहे. बरं आपण हॉस्पिटल गेल्यानंतर आपण त्या जाती त्या बॉटलवर असं रक्त लिहिलं असतं का आपण ते बघतो का मग तुम्ही कशासाठी म्हणता ह्या जातीचा ही मराठ्याचा ही माळ्याचा ही धनगराचा ही मुसलमानाचा ही महाराचा ही मागाचा हे कशासाठी जातभेद काढते विषय तुम्ही. सगळ्यात जास्त रक्ताच्या लाल नात्यापेक्षा जगात कुठलंही नातं मोठं नाही आणि दुसऱ्यात महत्वाचं नातं माणुसकीचं नातं. जो कोणी बी हा बाबा माझ्या सगळ्याला विनंती आहे की हात जोडून की बाबा तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा बाबा सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने सर्व समाजांनी गुण्यागोविंदाने राहावे वादविवाद न करता बाबा राजकारण समाजकारण करताना तुमचे काय नातेगोते असतील तुमच्या काय मैत्री असतील ते अवश्य जपा. तेवढ्यापुरतं तुम्ही 10 दिवसापुरतं राजकारण धरा हे एक माझा सगळं लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.